पुजारी मामाने काढलेला ववेला 51 रुपये दिला तर मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पूर्णपणे आभारी आहे. मुंबईची चावी पुण्याचा बांधून लागलंय पळाईला तोंड बांधून लागलंय पळाईला लय लय भारी आता लय लय भारी मंडळाला लय लय भारी आता लय लय भारी वाचोम्याचा मंडळाला विठ्ठल देव मात्र त्या बेदर नगराला निघून गेलेला चला नामदेवासाठी मुलगी बघण्यासाठी बाबा चौकराच्या वाड्याला असणाऱ्या चौकदाराला लागला तर बोलायला अरे बाबा आपला फोन खायचा मुलगी दिली पाहिजे या वेळेला लागला होता बोलायला त्या वेळेला मार्काचं लगीन करत आहे घडी मात्र मुलगी बघा आता घड्याचा एवढा रोबाब आहे म्हणतो तो मालक कसा असेल म्हणायला त्या वेळेला विचार केला सावकाराने म्हणाला असणाऱ्या त्या सावकाराने विचार करायला असणाऱ्या विठ्ठल देवाला लागला तर सावकार बोलायला त्या वेळेला माझी बघा मुलगी मुलगी गा माझी बघा मुलगी मुलगी गा
मात्र असणाऱ्या चौकर दादा मात्र असणारे विठ्ठल देवाला तिथं वचन दिलेलं असायला माझी मुलगी मात्र तुमच्या मालकाला देतो या ठिकाणी बाबा म्हणायला वचन दिलेला तैला चालायला होता बोलायला त्या वेळेला आणि 10-15 दिवसात लगीन करायची अशी बोलणी त्यांनी त्यांची चाललेली असायला त्या वेळेला आणि एवढं मात्र विठ्ठल देवाला त्या असणाऱ्या चौकराला सांगायला असणाऱ्या विठ्ठल चौकराला बोलून स्वतःच्या पंढरपूर नगराला मात्र त्यावेळेला प्रतिमागे फिरायला गेला पंढरपूर नगरीला त्या वेळेला देनाला मला देवाला विचार करायला असणारा विठ्ठल देव निघून कुठं आलेला असायला त्या वेळेला रामाने लक्ष्मण गेले मनाला गेले मनाला भरताने शत्रुघ्न बसले गादीला पांडुरंग मात्र विठ्ठल देवच्या चौकरा संघ बोलणी चालणी करायला देवच्या लग्न मात्र ठरवलेला असताना निघून मात्र स्वतःच्या रवळाला निघून गेला देवळा रवळाला त्या विडीला पंढरपुराला त्या विडीला निघून गेल्याला सैला आणि रोज नित्य नेमा प्रमाण असणारा दामोपंत मात्र पंडितच्या पांडुरंगाची सेवा चाकरी करण्यासाठी निघून आलेला सेवा बेटी रवता करायला निघून गेला देवळा रवळाला आणि निघून गेल्यानंतर असणारा विठ्ठल देव लागला तर दामोपंताला बोलायला बाबा आणि नामदेवाचा मात्र मी लगीन ठरवून आलेला आहे 10-15 दिवसात लग्न मात्र करत आहे बरं लागला होता म्हणायला त्या वेळीला लागला होता बोलायला बायको किती जरी पोळी मधाची मिळाली तर आईच्या दुधाची कधी आठवण आणि विसरायला बायको किती जरी पोळी मधाची मिळाली तर आईच्या दुधाची आठवण कधी विसरायची नाही म्हणून काय म्हणलं या बायको मिळाली जरी पोळी मधाची बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची 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 कांद्यावरी खेळलाच वेड्या दिनरात्र मांडीवरी डोळलाच वेड्या आजची घडी नाही पुन्हा जन्माची आजची घडी नाही पुन्हा जन्माची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची 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 मिळाली जरी पोळी मधाची बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची
रात्र बाळासाठी जिजवली काय जागा मिळवून दिली उच्च पदाची जागा मिळवून दिली उच्च पदाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची आठवण ठेवा वीर आईच्या दुधाची माऊलीची माया दिन रात्र बाळासाठी झिजवली काया आणि जागा मिळवून दिली उच्च पदाची. आईनं काय करायचं लहानाचं बाळ असते त्याला मोठं करायचं त्याला शाळा शिकवायची त्याला नोकरी लावायची आणि त्याला नोकरी लावली त्याचं लग्न करायचं आणि लगीन केलं त्याला नोकरी लावली त्याला उच्च पदावर ठेवायचा म्हणजे डॉक्टर करायचा इंजिनियर करायचा पोलीस करायचा डॉक्टर करायचा डॉक्टर करायचा असं त्याला उच्च पदावर ठेवायचा आणि उच्च पदावर ठेवल्यानंतर परत त्याचं लग्न करायचं बायकोला घेतो आणि वाहिली राहतो. मोहन काळू शिंदे विटा मोहन काळू शिंदे हे गाव त्यांचं विटा ह्या मोहन एक चाललेल्या ववीला 21 रुपये दिल्या तर श्रीसंत बाळामामा गाव असून मी त्यांचं पूर्णपणे आणि त्या वेळीला विचार केला म्हणाला त्या जाग्याला आणि स्वतः मात्र असणाऱ्या ते असणारी माता पिताने त्या घराचा मोठा करायचा त्याला शाळा शिकवायची त्याला नोकरी लावायची असू दे की नको ते वराटला ते मोहन काळू शिंदे त्या मोहन एक चाललेल्या ववीला 30 रुपये दिल्या तर मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पूर्णपणे आभार आहे. आणि मवन या नावाचा हर्षराज विजय शिंदे नाव सांग. हर्षराज शिंदे हर्षराजनं पण चाललेल्या ववीला 31 रुपये मंडळाच्या वतीने आम्ही त्याचं आभार. आणि हर्षराज या नावाला हर्षराज नावाला हर्षराज या नावाला हर्षराज नावाला चाल
तर स्वतःच्या माता पित्यानं त्याला लहानाचा मोठा करायचा, शाळा शिकवायची, त्याला नोकरी लावायची आणि नोकरी लावल्यानंतर मात्र त्याचं लगीन करायचं. लगीन केलं की काय करतो तो? बायकोला घेतो आणि वायली राहतो का वला राहतो? तर बायकोला घेतो आणि वायली राहतो. आता तू राहायला कुठं असतो? या मुंबई पुण्याला असतो राहायला मामा. स्वतःचे लोक मुंबई पुण्याला राहायला, खेड्याला राहायला असते ती, खेड्यात राहायला असते ती. कुठे असते बंगल्यात, तिथे कुत्र पाळलेला असते मोठं मोठं नव इंग्लिश कुत्र असते. इंग्लिश सांगितली मला असला असते ते कुत्र, त्याने ते कुत्र पाळलेला असते. त्या कुत्र्याला रोज धुयाला मोठी साबण असते, 80 रुपयाचं असते. पण इकडे स्वतःच्या माता पित्याला खेड्यात मात्र राहायला घर छपार असतं. या त्यांच्या पोटाला अन्न वेळेला मिळत नाही. पण भावना त्या कुत्र्याला किती जरी तुम्ही बिस्किटचं पुढं घातलं, किती जरी साबण धुतलं तर ती एक ना एक दिवस तुम्हाला चावल्याची वाट राहणार नाही. पण स्वतःची माता किती जरी वाईट मंगळ असली तर जाताना तुम्हाला आशीर्वाद दिल्याची वाट जाणार नाही ती. बरोबर आहे. म्हणून साधू संतांनी पुढे काय सांगितलंय? आणि म्हातारपणी त्यांना लुटू नका दूर, रोज रोज वाटे त्यांच्या जीवा हुर हुर. अचानक आता पुण्या धुण्याची, अचानक आता पुण्या धुण्याची. आपला फोनवर रेकॉर्डिंग करते, असं पेट्रोल लावून करून बाहेर. आठवण ठेवा मेरा आईच्या दुधाचे, आठवण ठेवा मेरा आईच्या दुधाचे. मिळाले जरे पोळी मदाचे, बायको मिळाली जरी पोळी मदाची. आठवण ठेवा मेरा आईच्या दुधाचे, आठवण ठेवा मेरा आईच्या दुधाचे. आता एखादं माणूस झालं मामा म्हातार जर झालो आपण, प्रत्येकाने जेवढे माणसाचा हात पाय फुटतं तेवढं प्रत्येकाने त्याला ठिशी करायचं. लेकाचं जोपर्यंत लगीन होत नाही माणूस, लेकाचं जोपर्यंत मामा लगीन होत नाही तोपर्यंत आईला काय म्हणतो? आई म्हणत असतो
लेकाचं लगीन झालं म्हणलं करतो म्हणजे तिची पदवी वाढलेली असते त्याला एखादं पोरगं होतं या पोरगं झालं की परत होतं या हे म्हातारडे बरोबर का परत त्याला परत आईची पदवी वाढतात ते पहिला झाला की त्याला म्हणतो आईला म्हणतो म्हातारी म्हणतो आणि नंतर ते मूल घेऊन आई आपली नातवाला घेऊन शाळेत जाते त्यावेळी लोक आपल्या आईला काय म्हणतो तर आपल्या आईला म्हणतो थेरडे म्हणजे आईची पदवी वाढत असते म्हातारपणी प्रत्येकाने म्हातार झाली का प्रत्येकाने खेळची बिलची करायचं म्हणून काय म्हणलं आणि बायको मिळाली कोणी मनाची आठवैना देवा वीर आईच्या दुधाचे आठवैना देवा वीर आईच्या दुधाचे तुया माझ्या वाटला थोड्याच्या बघाया गेला आता रक्षाबंधन सण कधी येतो रक्षाबंधन सण मामा कधी येतो या अरे रक्षाबंधन सण हा श्रावण महिन्यात येतो आता श्रावण आखाड आणि श्रावण महिना म्हणलं त्याला लागलं म्हैशाच्या पायात रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात असतो बरोबर का आता श्रावण महिन्यात रक्षाबंधन सण म्हणजे का आखाड श्रावण महिना म्हणजे पहिलं चुली तर पैशाचे टंचाई बांधले पैसे कोणाला नसतात लोकांना श्रावण महिना म्हणजे वाईट त्यात तो रक्षाबंधन सण येतो मग बहीण आपली भावासाठी 2 रुपयाची राखी घेते मात्र 2,000 रुपये साडीची अपेक्षा करते मग तीच बहीण आपल्या भावाला रक्षाबंधन सणाला राखी बांधायला असते राखी बांधायला असत्या आपली बहीण आपली भावाला राखी बिखी बांधते राखी बांधली ताट घेते ओळत असते ओळत असताना आपल्या भावाला आशीर्वाद द्यायला आणि इडी पेढे जाऊ दे तुला बळे राजा पेढे पेढे जाऊ दे तुला बळे राजा तुला बळे राजा ये हो पेढे पेढे जाऊ दे तुला बळे राजा ये हो आशीर्वादा द्यायचा त्याला आशीर्वादा द्यायचा त्याला आशीर्वादा द्यायचा तर एडी पिढी जाऊन दे तुला बळीच राज येऊन दे असा आशीर्वाद भावाला दिलेला असताना बहिणीनं दिलेला असायला आणि तोच भाव आपल्या बायकोला काय सांगतोय ऐकलंस का काय बहीण आता जाईल सकाळी तिच्या मात्र वाट्यामध्ये एक जंपर वाटती सण एक नारळ घाल बहिणीला तिच्या सासरवाडीला आणि जाऊ दे ब्रिका म्हणायला त्या वेळीला ह्यो मात्र एवढं सांगतो सर्व माळ्याला निघून जातो भाऊजानं पण आपल्या नंदाच्या वाट्यात एक जंपर करते एक नारळ घालायला आणि ते आपली चाललेली असते आपल्या सासरवाडीला सत्ययुगात भेटायला गाड्या घोडे पहिलं मोटरसायकली किंवा 4 चाकी गाड्या
काही नव्हतं. होय पायपाय चालत जायचं. बरोबर आहे. ही चालत चाललेली माऊली अशा चौघी जण दंडाकडे बांगलत बसलेल्या होत्या. वाट पण दंडाकडूनच होती जायची. आतमध्ये नाही द्यायची ती वाट दंडाकडूनच वाट होती. ह्या पण चौघी ही भांगता भांगता ते खर्च तिथं टाकायला हिला बघितल्या म्हणते अगं म्हणजे भावानं काय घेतलं शब्द त्या चौकीचा माऊलीला ऐकायला ती माऊली काय म्हणली असं काय म्हणायला अगं बाबा यार तुम्हाला काय सांगायचं अरे नंदा का हाली तुम्हाला गाड्यावर गाड्या अरे माझा आहे बाबू तो गाड्यावर गाड्या साड्यांची होती आणि आता मात्र माझा आहे बाबू गेलो तसं तिथं सगळी रात लागली झालाय का एवढा शब्द ते बोलून आपली आणि मोहरच आहे यार पण परत नंतर सण कुठला पोळी जाऊ म्हणजे भाऊबीजेचा सण बहिणीचा होय बहीण आपली नंतर आता हा भावाने विचार केलेला शाळू विकला आहे आता मात्र आपल्याकडे पैसा आले तर बहिणीचा टोळ्याची माळ आणि घेऊन ठेवूया आणि भाऊजीला बहिणीला सगळ्यांची पुन्हा आणि बहीण याच्या अगोदर सगळी माळ ठेवायला मग तीच बहीण भाऊबीजेच्या सणाला मावशी हो मावशी हो ताई इकडे माईक नाही माझ्यापाशी मी पोरग्याच आहे की मी ऐकले की मग माईक नाही काय इको आणलेला असताना तुमच्या इथं काय नसेल माहीत बरं आवाज एवढा काढा नाही सोपा आहे मग आता ती बहीण आपली भाऊबीजेला आली की भावाला आंघोळी घालायला भाऊबीजे तिची भावाला आंघोळी बिंगोळी घातली भावाला मोळे आशीर्वाद दिलेला भावाला पण आपल्या बहिणीसाठी एक तोळ्याची माळ आणलेली ती तिच्या गळ्यात घालायची तर साडी बिडी आणली ती भाऊजन पण सगळं ती आयर माहेर तिला केलं बरेच दिवसात आल्यात वर्षात 4-5 दिवस एक दोन दिवस राखी का 4-5 दिवस म्हणजे महिना राहतोच का नाही म्हणजे घरात झालं पाहिजे की नाही काढलाय काय बहीण पण आपली भाऊ पण व्हायचं मग आपली बहीण पण 2 दिवस राहते तिसऱ्या दिवशी आपल्या सासरवाडीला मग मागच्या वेळेला जशी चालत चालली तशी आता पण त्या दंडाकडे त्या चौकीतून जशा जवळ येतल्या तशा ही गळ्यातली माळ वर काढायची चौकीने विचारलं पाहिजे भावानं माळ खावायची असं म्हणायची ही जशी त्यांच्या जवळ जात तशी माळ वर काढायची भावनो ह्या वेळेला त्या चौकीने काय विचारत नाही काय काम बाया झांड होते हो बायका झोंड होते लापट होते ह्या वेळेला काय विचारलंच ना आता विचारलं म्हणलं तर काय तळ पाहिजे आगी मस्त गाडी बायकाचे राग दांडका इथलं कोणाचं नाव घ्याय नको मला वाचून जायचं आपल्याला जायचंय वाघापूरला जायची भारतात बोलवून घेऊन मारते काय तर बोलल्यावर मारणार की तुला आपण बोलाय नाही मग तेच ती माऊलीला राग आला ते रागाच्या भरात स्वतःच्या घराला गेली मग तिचा बंगला होता का छपार होतो मोगळा छपार होतो म्हणजे सत्ययुगात काढा शेकऱ्याला छपार होतं जशी बाई छपरात गेली मावशी तसे जसा दिवा लावला तसा दिवा त्या कुडाला लावला तसं छपार लागलं धाड 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 धाडी जायला जसं छपार लागलं पेटायला बाहेर आली चांगली 2 जाऊन उभं राहिली माळ दिसली पाहिजे पिटून दे परपंचा पिटून दे काय होईल माळ दिसली पाहिजे तेवढ्याच चौकीचं भांगता भांगता मागं वळून बघते त्या अगं म्हणजे आत्ताच घेतली नाही छपार काय पेटलं म्हणून ह्या चौकीत गेल्या तिच्या कोण गडी माणसं कोण कांड्या घेतोय कोण कळशा घेतोय छपारी धुवायला कोण राखेलचं कॅन पाणी होतं त्या राखेलच्या कॅनचे मग कोण काय घेतोय कोण काय घेतोय तेवढ्याच ह्या चौकीने तिच्या जवळ गेल्या जशा ह्या जवळ येतात तशी हिन उर बडवायला चालू केला ही माळ दिसली पाहिजे चौकी होय गेल्या चौकी जण हळूच म्हणते अगं म्हणली माळ कधी केली एवढा शब्द त्या चौकीचा त्या माऊलीने ऐकायला काय म्हणली असं माऊली त्या चौकीशी काय म्हणली असेल लय वाढ बोलली असेल अगं राहणार म्हणली ही जर मला मागाशी विचारलं असतं माझं छपार असतं का अरे
ध्यानाला मनाला विचार करायला दामू पंताला चांगली चला की नामदेवाचं मात्र लगीन मी ठरवून आलेला बरं का लागला होता म्हणायला त्या वेळेला विचार केला सैला त्या जाग्याला पण आता नामतो दामू पंताची एवढी गरीबी असायला की तिथं पोटाला एक वेळ खायला आणलं होतं. आता मात्र देव लगीन ठरवून आलाय पण आता जायचा पण मात्र कशाला त्या बेदर नगरीला आणि त्या वेळेला विचारला होता करायला त्या जाग्याला आणि एवढ्या वेळेत मात्र असणाऱ्या विठ्ठलानं मात्र त्या मारुती देवाला मात्र बोलवून घेतलेला आणि घेण्याला त्या वेळेला मारुतीला लागला होता विठ्ठल देव बोलायला बाबा मी माझ्या एका भक्ताला वचन दिलेलं आहे की तू मात्र तिथं नंदी होऊन जायचं आणि माझ्या भक्ताचा वराळ मात्र त्या बेदर नगरीला घेऊन जायचं एवढा शब्द विठ्ठलाचा मारुतीनं ऐकून घ्यायला असणारा मारुती विठ्ठलाला लागला होता बोलायला मी माझं आतापर्यंत माझ्या पाठीवर कुणालाही बसून घेतलेला नाही तुम्ही तर म्हणताय की तुम्ही नंदी आणि तुमच्या पाठीवरती वराळ मारुतीने देणारा मनाला विचार करायला असणाऱ्या मारुतीने स्वतःच रूप जोडायला रूप धारण केलेलं त्या वेळेला असणारा मारुती मात्र निघून कुठं गेलेला सर गोपाळ या पुराणा गोपाळ या पुराणा गोपाळ या पुराणा गोपाळ या पुराणा नंदीत मारुतीने नंदीचं रूप धारण करायला असणाऱ्या दामोपंताच्या 3 वर्षाच्या कोपीला निघून गेलेला त्या वेळेला आणि नामदेव त्या नंदीवरती बसायला नासला नामदेव मात्र लग्नासाठी निघून आणि गिर्याला सैलावर निघून त्या वेळेला असणारा नामदेव मात्र नंदीवरती बसायला असणारा नामदेव मात्र त्या वेळेला निघून कुठं झालेला रिकॉर्डिंग कर हमारे जो नीट जर काय बोला बघा एकच कारभारी नसायची कलियुगात सगळं कारभारी प्रत्येकाच्या घरात मामा सगळं कारभारी झाले सगळे कारभारी झाल्यात कलियुगात पण सत्ययुगात तसं नव्हतं सत्ययुगात एकच कारभारी नसायची नाही एकच कारभारी असायचं म्हणजे कारभारीने काय करायचं सर्व घरातल्या माणसांनी जेवण खाणं घालायचं आणि राहिलं तर खायचं नाही तर तसंच झोपायचं मग असं करता करता तिची तब्येत चांगली खराब व्हायला तिची तब्येत खराब झाली तिचा मालक म्हणतो आपल्या घरात एवढं सगळं काय खाया प्यायला आहे आणि माझ्या बायकोची तब्येत काय राहिल्या खराब व्हायला तिला विचारलं पाहिजे म्हणून हे जातोय तिच्याजवळ म्हणतोय कारभारने अगं आपल्या घरात सर्व काय खाया प्यायला तुझी तब्येत काय लागल्या खराब व्हायला
एवढा शब्द त्या कारभाऱ्याचा त्या कारभारीनं ऐकून गेला. ती कारभारीन काय म्हणते, कारभारी काय सांगायचं तुम्हाला, त्या घरातल्या माणसांची सगळ्यांची उठाठेव करून करून माझ्या पोटाला कधी मिळते कधी नाही, त्यामुळे माझी तब्येत लागल्या खराब व्हायला. आणि आता मात्र आपण वाईली आहे. चांगली गोष्ट आहे, हा चांगली गोष्ट आहे. आता राहा सकाळ जाऊया, आता नको सकाळी, आता कुठं वाईट आहे? नको राहा सकाळ जाऊया. इसका काय म्हणून काय म्हणते, काय? आणि आपण वाईली राहायचं दोघाला किती लागायचं, आपण वाईली राहायचं दोघाला किती लागायचं. तर आता आपण वाईली राहायचं दोघाला किती लागायचं. काय पिशवीत आणलं तर पुरतोय दोघा. म्हण आहे मानू काय? बायको संग वाकडे हवा चुलीची लाकडं. चुलीचे लाकडे घे दोन माकडे फिरी हे मग बापवाडी नाही बायको संग वाकडे खा चुलीचे लाकडे. मग बायकोचा पण ऐकलं पाहिजे. तर मग म्हणतो, ठीक आहे आपण वाईली राहाव्या, माझ्या आईला घेऊन वाईली राहाव्या. मोठा प्रश्न. आईला घेतलं तुझं हे झालं का? तुला खाली द्यायला काय रे ते? आईला घेऊन यायचं मला म्हणते, सासूबाईला घेऊन आपण वाईली. हव्या. हे ठीक आहे, वाईली राहते. बर. ही रोज दोघं नवरा बायको बाहेर जायची, आणि म्हातारी एकटीच घरात, म्हणजे चिकून बिचारायला आपली. आणि म्हातारी एकटीच घरात असायची. आठवडे दिवसानं कारभारी आणि आत्याबाई एकट्याच घरात असते त्या. होय. आणि आत्याबाई संग गप्पा गोष्टी करायला माझ्या आईला आल्या होता. आता नवीला झाला गाड्याचा. होय, आता म्हणत पहिलेच पाहिजे बायको वाकडं खा चुलीचं लाकडं. नाही काय पाहिजे तुला ऐकायलाच पाहिजे. होय. आणि तू जाऊन म्हणायला की एवढा शब्द त्या आपल्या बायकोच ऐकतो नाही म्हणतो, ठीक आहे मग आण जा तुझ्या आईला. म्हणायला. मी पण लगेच मावली, जसा शब्द नवऱ्याचा आलेला लगेच सकाळपासून जाते त्याच्या आईला. आता तासगाव वासून काय लांब नाही जवळ झालं लगेच जाऊन घेऊन आली. लगेच जाऊन घेऊन म्हण आहे. आहा. तासगावातली जर वासुंड्यातली जर मुलगी एखादी तासगावात दिली, बर. तर ती त्या वासुंड्यातून जर एखादं कुत्रा आलं तर त्या प्रत्येक माऊलीला शेजा पाजरा सांगत असते की ही माझ्या गावचं कुत्रा आहे. बरोबर का डिमाड्या? ही माझ्या गावचं काय झालंय ठीक आहे, तूच तुला. का? तुला घे. म्हणावं मी सांगा लागलोय ना, ही माझ्या गावचं. नाही नाही तू तुला घे. आता त्या कुत्र्यामध्ये त्या माऊलीला एवढा अभिमान असतोय, मग आता स्वतःच्या आईच आले म्हणत त्या आईसाठी त्या माऊलीने काय केलं असेल? तिकडली 2 वेळा इकडे केली असेल. त्या माऊलीने आईसाठी काय केलेलं असेल? काय काय केलं असेल म्हणून? काय सांगायचं. आता इथं तुलाच नाव घ्यायला नको. बर. मगाशी सांगितलं होय. तर बायका जातील एक खोड असते. हा, काय केलं तिच्या आईसाठी. बायका जातील एक खोड असते. आईला तुपातला शिरा, बर. तुपातली चपाती, अरे आणि सासूला मात्र उरल्या चिरला किंवा होय वाळ. शिळ पाक. बर. मग असं करता करता सासूबाई आली तेव्हा चांगली खरकी घेत वाळलेली होती, होय. आणि आता मात्र चांगली मच्छी घेत. बघ की. तेव्हा आता मात्र सासूबाई चांगली जामच्या जाम झाली, आणि माझी आईला लागला वाळायला म्हणून मी बाहेर लागला होता विचार करायला. अरे मग आईच्या जवळ जातो ना, आईला म्हणतो आई आपल्या घरात सर्व काय खाय प्यायला आहे, त्याला आईला खराब आहे. अरे लावलंय समोर आईला. त्याचा शब्द ऐकून घेतली अरे आणि म्हणती, काय सांगायचं बाबा तुला, काय तुझ्या प्रपंचात भांडण तंटा नसावं म्हणून मी आतापासून तुला काय बोलली नाही, पण आज तू मला विचारलेस म्हणून मी तुला सांगते. तर काय झालं आहे सांग यावेळेला. अरे तर लागली होती आई सांगायला लेकरं, काय सांगायचं बाबा तुला, काय झालं. तुझी बायको अरे माझी सून हा. माझ्या इनला बर. आणि तुझ्या सासूला हा. तुपातला शिरा, तुपातली चपाती, तुपातली भाकरी, तुपातला शिरा, तुपातली चपाती, आणि मला मात्र उरले सुरले किंवा शिळ पाके, त्यामुळे माझी तब्येत लागली वाळायला. खराब व्हायला. मग एवढा शब्द मामा हा आईचा ऐकून घ्यायला घेऊ. आपल्या आईला काय सांगतो, आई काय एवढंच आहे ना, बरं ठीक आहे मी आता सांगतो तेवढं ऐक. आईला हे बादर काय सांगतो, आई आज संध्याकाळी झोपताना बर. पहिली सत्ययुगात बाजली होती मामा, मग इनीची 2 बाजली होती, म्हणजे बायको सासूचे आणि आईचे. मग आपल्या आईला म्हणतो, आई आज संध्याकाळी माझ्या सासूच्या बाजल्यावर तू झोप, आणि तुझ्या बाजल्यावर माझ्या सासूला झोप. म्हणजे खाद्य बदल म्हणजे आतले बदल करायचं. बर. ते कोणाला सांगितलं, आईला. तर संध्याकाळी बायको कशी 10 वाजता जेवाय गेला की अरे मग बायकोला म्हणतोय करणार काय ऐकलंस का, आता माझी आई झाल्या म्हातारी, होय. जर काही धरणीला बसली तर तर हिची उठाठेव करायची आपल्याला होणार नाही. आणि कवा केलंय काय. कृष्णा नदीला पूर आला या, होय. आणि पुरात आईला बाजल्यासाठी नेऊन जय सोडून टाक्या, म्हणजे आलमट्टीला जाऊ द्या आधी मध्ये नाही झटतच नाही. तुला सांगितलं, बायकोला सांगितलं, आणि आईला काय सांगितलं रस्त्याला आदला बदल करायचा. बदल. म्हणजे इनी झोपायच्या टायमाला आपले
लेकाचे आपले तुम्ही जायला म्हणते की काय पाटा देऊ सांगायचं तुम्हाला तिकडे लई व्हिडिओ तर बघ कसा करतो पाटा देऊ का खळे तुम्ही त्या बाजूला झोपा. देऊ पाटा तर मोबाईल तर असा जी झालं हे आणलं का तिच्या काय तिन्ही मनी नाही गेला काय माहिती असं काय जा घेऊन ये खपड हिला काय माहिती नाही असं घेऊन काय ये. काय पराक्रम होणार पड होय म्हणजे आपले काय सगळ्यात उत्तर तेरात पडलं म्हणल्या जाऊन बघा आहे का नाही तर राहू दे बर हिला सांगितलं असते बायकोला बरोबर 12 वाजता अरे आईला नेऊन टाकायच्या असत्या होय मग आता ही मागची पिढा जाते सासूबाई म्हणलं की मामा मागची पिढा तर हरकली होती सासूबाईची किरकिरले असते सुनेला सकाळपारी उठलं की सुनबाई मला मिसरी दे हा सुनबाई मला अंघोळ तोंड धुवायला पाणी दे बर सुनबाई मला अंघोळीला पाणी दे अजून नाश्ता दे. सुनबाई मला नाश्ता दे सुनबाई मला जेवाय दे अजून काळीच पिठी दे पीठ काही घेऊन दे आरती लावायला हा? आरती लावली की मग सकाळी अरे. लावायला अशी म्हणजे अशी सुनेची शिवून जाय बघून ये ठरलं देऊ का जाय बघून ये जाते म्हणून हिला कशा झोप लागते होय तिचा आपल्या घड्याळाला नाही बेताडावल्या. सर्व भेट कवा एकदा 12 काटा आळशी जातो जाय. या. अरे आणि कवा एकदा सासूबाईला मी बाजल्या सकट नेऊन पुरात टाकते बर मग हिचं ध्यान सगळ्या घड्याळकडे हे बाजार काय नाही निवांत घोरत होय याला उभं काळजी नव्हती करण्यागत पडलाय काळजी नव्हती याला याला. कशाची काळजी आली हो याला माहित आहे कोण जायचं आहे. आपल्याला काय काळजी करायची का घरात कोण आणि पोरात कोण हिचं जाते ध्यान सगळं त्या घड्याळकडे मग जसा 12 काटा गेला बानू अरे तसं हिने उठवायचं होतं हो कारभारी उठा उठा म्हणली 12 वाजले ते थंडीचे दिवस आहेत म्हणजे कुत्री सुद्धा गंजीत जाऊन बसले ती होय. चिट पाखरू नाही बाई पण बाजार जसा बायकोन उठवलं एवढं उठतो जसं बाजलं घेते ती तसं तसं नेऊन रात्रीच्या 12ला कृष्णा नदीत पुरात नेऊन टाकते ती होय मध्ये आधी स्टॉप नाही आलवट्टीच हो. डायरेक्ट मग सती उगात मामा जात्यावर दळा नसायचं बरोबर का ताई आता गिरणी आल्या त्या सती उगात काही नव्हतं दळावं तवा खावावं मग तेव्हा जात्यावर दळा नव्हतं ही बाजार पाट्याची उठायची हो ही उठली पाट्याची नागरिक दळण दळायचं असताना भाऊ काय माहिती काय आणि दळण मी दळती घरात सासूबाई गेल्या त्या पुरात दळण मी दळती घरात सासूबाई गेल्या त्या पुरात आता दळण मी दळती घरात सासूबाई गेल्या त्या पुरात म्हणल्या बरोबर पण मामा दारात एक म्हस होती तो म्हशीचं शेण घाल तो लागला नाही काढायला हे ना ऐकलं हे बा हे बोल लागा ना खाली बस हे बस दळण मी दळती घरात सासूबाई गेल्या पुरात म्हणल्या बरोबर ह्या बाजारानं ऐकायला मामा हे पण म्हशी छान घाण काढून थांबडा तुला जाऊ पण गेले पुरातले हे पण जसा घरात जातो किटली घेतो एक डिस्की घेतो म्हशी धार काढायला बसते धार काढत असताना काय म्हणतो मामा आणि धार मी काढतोय दारात पट्ट्याची आय आहे घरात धार मी काढतोय दारात पट्ट्याची आय आहे घरात आता पट्टीच्या आहे घरात म्हणल्या बानू हिची केस मागू होती केशी उभा राहील काय जोड उठलं मागत ना रात्री तर मला म्हणतो माझ्या आईला टाकायचं ना आता म्हणतो पट्टीची आहे घरात मी गेली कोणाची आई पुरात अरे लागली होती म्हणायला लागलीच विचार करा जाऊन बघते तर नको होतं ते नशिबाला हाय वीर का आलं परत होय नको होतं तेच आणि नशिबाला आलं म्हणून माझं प्रत्येक माऊलीला प्रत्येक बहिणीला एक सांगणं आहे की आई वडिलांच्या माघारी तुम्ही तुमच्या सासरी सेवा करा पंढरीचा पांडुरंग काय एवढा देव सुद्धा तुमच्या भेटीला येणार बरोबर आहे हा हो हो तर पंढरीचा पांडुरंग कसा येणार हो? कसा आणि विठ्ठला कधी येणार सांगे मला कधी येणार सांगे मला कधी येणार सांगे मला कधी येणार सांगे मला आमच्या घरी पानमळा तुमच्या घरी देवा तुळशी माळा आमच्या घरी पानमळा तुमच्या घरी देवा तुळशी माळा अरे विठ्ठला कधी येणार सांग मला कधी येणार सांग मला सांगे मेला सांगे मेला आमच्या घरी तुरी ज्वारी तुमच्या घरी देवा ज्ञानेश्वरी
आमच्या घरी चोरी ज्वारी तुमच्या घरी देवा ज्ञानेश्वरी अरे विठ्ठला कधी येणार सांग वेळा कधी येणार सांग वेळा येणार सांग वेळा कधी येणार सांग वेळा तुमच्या घरी गाई म्हैसे तुमच्या घरी देवा एकादशी आमच्या घरी गाई म्हैसे तुमच्या घरी देवा एकादशी आणि विठ्ठला कधी येणार सांग मला कधी येणार सांग मला येणार सांग मला येणार सांग मला तुमच्या घरी शेळ्या मेंढ्या तुमच्या घरी देवा पताक दिंड्या आमच्या घरी शेळ्या मेंढ्या तुमच्या घरी देवा पताक दिंड्या अरे विठ्ठला कधी येणार सांग मला कधी येणार सांग मला येणार सांग मला कधी येणार सांग मला होईल नरजन्माचे धरून सत्संग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंगा 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 भगवान भेटायला उभे केले त्या भक्त पुंडलिकानं त्या पंढरीच्या पांडुरंगा हो पंढरी नगरी वचली तेथे भूमी पात करुनी आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंगा 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 रंगराव चव्हाण खंडोबाची पूजन आहे मामाला 51 रुपये दिले तर मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पूर्णपणे आभारी आहे अगे गालावरची कळी तुझ्या काय सांगू तुला एक धोका दे धोका दे धोका दे धोका
देवाचा देवायाचा या पूजा रे पूजा रे देवायाचा या पूजा रे पूजा रे उजव्या त्यांच्या या हातानं उजव्या त्यांच्या हातानं बघा पतिया बोटानं दिलं एकावन्न रुपया रुपया ओ काका फोन आलता यार फोन आलता फोन हाँ 2 कॉल आलता 9:30 वाजले. बंद कर